जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का? ऐकू येत आहे माझं? हो, येतंय येतंय सर. येत आहे ना? हा, ठीक आहे. कोण हं. म्हणतंय? 12वा अध्याय कोण म्हणतंय? आदित्य म्हणतो का पहिले 10 श्लोक? गुरुजी सॉरी, मी आज ऐकतोच नुसता. ऐकतोय, बरं, ठीक आहे, ठीक आहे. शुभांगीताई तुम्ही म्हणता किंवा मग मीच म्हणतो, सध्या सुरुवात मीच करतो. चला. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रिता सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मयि अर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न हृष्यति न द्वेष्टि
न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधानामत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः 15 मिनिटे आधी जायच्या आधी सांगितलं होतं. मी म्हणू सर हा उषा जोशी. उषाताई हा, म्हणा. म्हणा तुम्ही. हो म्हणा. अथ ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चार्दि न समप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातनः ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्कामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धनिवाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. म्हणू सर अजून हा दुसरं कोण म्हणतंय? अजून कोण म्हणू का म्हणतंय मी? दुसरं? हा म्हण. म्हणू का मी म्हणू? हो हा. म्हण शुभते. हा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि च सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमपुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतीतः पुरुषोत्तमः यो इथं मामेवमसम्मूढो इथं प्रथि जानाति प्रथिती ह्रस्व पाहिजे हं. प्रथितप असं प्रथितप हा असं ठीक आहे हं. प्रथित हा प्रथितात असं अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित हा पुरुषोत्तमः यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं ससर्विद्भक्ति नाही मां सर्वभावेन स स सर्वविद स सर्वविद असं विद्भजति स सर्वविद् भजति हा मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्याः सात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु जस्ट एक दोन उच्चाराच्या मी सूचना हा देईन हा म्हणजे बाकी सगळ्यांनाच हा आहे हा ते. एकतर ना हा आपल्याला असं म्हणावंसं वाटतं हम्म, इथे गुह्यतमं हम्म. शास्त्रम इदम मुक्तम मया हो नघ मुक्तम पण हे हा हे म्हणणं चुकीचं आहे हा जर बर संस्कृतमध्ये असा नियम आहे की जर समोर स्वर आला ना तर ती संधी झालीच हा पाहिजे आणि पद्यामध्ये तसंच म्हटलं पाहिजे अच्छा म्हणजे इथे हा गुह्यतमं शास्त्र मिदम म्हणजे तोडायचं असेल ना तरी मग शास्त्र म्हणायचं हा आणि मग मिदमुक्तम असं म्हणायचं म्हणजे इथे अच्छा गुह्यतमं शास्त्रम इदम शास्त्रम इदमुक्तम असं अर्थ असं नाही समजण्याकरता ते तोडफोड केलेली चालेल पण हा म्हणताना शास्त्र मिदमुक्तम असं शास्त्र आणि अच्छा मिदच हा इदम आ- मुक्तम हा आणि इथं खाली सुद्धा हा श्रीमद हा भगवद्गीतासु सु हा ह्रस्व आहे तो पहिला गीतासु आणि मग हा उपनिषदसु सु तर तो सुद्धा उ आणि उपनिषदचा हा उ तो त्यामुळे तो संधीच म्हटला पाहिजे श्रीमद हा भगवद्गीतासु उपनिषदसु असं म्हणजे उपन अं, अच्छा हा 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 म्हणजे तो सुपनिषद हा सु म्हणून तो दीर्घ झाला सु आणि तो तसाच म्हणायचा म्हणजे तो हा श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु असं तोडून गीता नाही म्हणायचंय सुपनिषद हा बर सुपनिषदसु हा तोडून सुपनिषद सु ठीक आहे. हा 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 पहिला सुदीर्घ दुसरा सु सुरस्व पण तो तोडून तोडून नाही हा म्हणायचंय ते श्रीमद भगवद्गीता तर जोडला की सुपनिषदसु दीर्घ येईल हा जोडलं की आपोआपच दीर्घ येईल ते असं हा आपोआप दीर्घ येईल हा हा ठीक ठीक आहे. हम्म. तर आपलं काल आपला 12वा अध्याय पूर्ण झाला ना मला वाटतं की राहिलं होतं का नाही झाला होता आला होता. हा झाला होता झाला ना होता शेवटचा हो श्लोक थोडा राहिला होता सर 12 शेवटचा अच्छा हा ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते हा श्रद्धाधाना मत्परमा भक्ताः ते अतीव मे प्रियाः हा तर असं जे हा जे अगदी श्रद्धावान असे माझे भक्त हा परमभक्त एकनिष्ठ असं हे सांगितलेलं धर्म्यामृतम हा म्हणजे धर्मरूप हा साक्षात हे
परमेश्वर रूप, धर्मी रूप, रादर धर्मरूप नव्हे, धर्मी रूप, हा, असं किंवा धर्म्याने दिलेलं असं अमृत जणू, परमेश्वराने दिलेला अमृत प्रसाद, हा, पर्युपासते म्हणजे त्याचं सेवन करतात किंवा ते अंगीकारतात. ते श्रेष्ठ भक्त, ते म्हणजे सगळे ते श्रेष्ठ भक्त, मे म्हणजे मला, हं, अतीव प्रियाहा, खूपच प्रिय आहेत. जे म्हणजे आधी विलास जोशी, अमर हा, वैशाली सीट्स, ठाणे 16. एक मिनिट, हा, just. आवाज बंद झाला. आवाज येत सर नाही सर. दुसऱ्या फोनवर गेले आहेत बहुतेक. अच्छा. आवाज नाही येते. नाही नाही, मला एक फोन आला होता, हा, तेच. ठीक आहे. तर असं जे अमृत रूपी पान जे भक्त माझे करतात, बरोबर, तर ते मला अत्यंत प्रिय आहेत. आता हे अमृतरूपी का? कारण हे भक्तिरूप जणू अमृतच आहे, हा, आणि याचं जे सेवन करतात हे सगळं जाणून घेऊन त्याचं म्हणजे सगळे माझे भक्त प्राशन करतात. तर आणि मुख्य म्हणजे प्राशन करतात, सेवन करतात, आचरण करतात. कारण ही जी सगळी 13व्या श्लोकापासून क्लेशो अधिकतरस्तेषा, नाही क्लेशो नाही, काय कुठपास नाही बघा, 13वा श्लोक कुठला? अथई तदप्य शक्तोसी कर्तुम मध्योगमाशिला श्रेयो विज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशेषते ध्यानात त्यागा शांती, अद्वेष्टापासून, क्लेशो नाही, अद्वेष्टापासून ते इथपर्यंत जे 19व्या श्लोकापर्यंत जणू ती जी सगळी 35 लक्षणं आहेत परमभक्ताची किंवा ज्ञानी भक्ताची, तर असं आचरण, अशा लक्षणानुसार जे आचरण करतात, ते मला भक्त अत्यंत प्रिय आहेत, असं म्हणजे. आणि जसं आधीच्या अध्यायांमध्ये बघितलेलं आपण की सगळी ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत, आणि ज्ञानी भक्त असा हा परमेश्वराला सगळ्यात जास्त प्रिय असतो. म्हणजे 4 प्रकारचे जे भक्त सांगितलेले आहेत, की कुठले? एक म्हणजे आर्त, अर्थार्थी, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर त्याच्यात असा जो ज्ञानी भक्त आहे की ज्याला कशाचीच अपेक्षा नाहीये, आणि तो अगदी निष्ठेने अशा सगळ्या लक्षणांनुसार आचरण करत असतो आणि जणू अमृत प्राशनच करत असतो, धर्मरूपी अमृताचं प्राशनच करत असतो. तर हा मला अत्यंत प्रिय आहे. आणि मग आधी म्हणजे परमेश्वराने म्हटलेलंच आहे आधी ज्ञानयोगामध्ये की असा भक्त म्हणजे जणू तो मीच आहे, म्हणजे माझ्यात आणि त्याच्यात फरकच नाहीये, असं, नाही का? तर ही जी 35 लक्षणं, म्हणजे जसं आपण म्हणतो की कसं वागावं घरी, तर म्हणजे सदाचरण किंवा चांगलं वागण्याची लक्षणं काय, नाही का, लहान मुलांना आपण जे सांगतो, तर तशी ही लक्षणं आहेत. तशी म्हणजे आता परमेश्वर म्हणजे माऊली समजा, आणि आपण सगळी त्यांची लेकरं, तर कसं वागावं असं ते आपल्याला जणू परमेश्वराने इथं त्याचं म्हणजे आदर्शवत किंवा योग्य आचरण कसं, वळण, सदाचार, सदाचरण कसं करायचं ते जणू सांगितलेलं इथे पूर्ण. आणि जरी आपल्याला 100% असं आचरण करणं शक्य नसलं, विशेषतः म्हणजे गृहस्थाश्रमात किंवा कर्मयोग आचरताना, नाही का, कारण आपण अजून कर्म सोडलेली नाहीये, व्यवहार सोडलेला नाहीये, तरी जेवढं शक्य होईल, जसं आपण लहान मुलांना म्हणतो की निदान जेवढं शक्य तेवढं तरी चांगलं वागायचा प्रयत्न करत जा, असं, नाही का? तसं तसं हे म्हणजे आपल्यालाही हे एक नुसतंच म्हणजे गीता पाठ करणं वेगळं, म्हणजे गीतेचे वाचन करणं, म्हणणं वेगळं, आणि आता हा जो 12वा अध्यायाचं एवढं महात्म्य काय आहे,
कारण बाकी बऱ्याच अध्यायांमध्ये तत्वज्ञान आहे, नाही का? म्हणजे ज्ञान वगैरे वगैरे असं सांगितलेलं आहे वगैरे. पण याच्यामध्ये त्यांनी कसं आचरण करायचं हे सांगितलेलं आहे. आणि हे सगळ्यांनाच, जवळपास सगळ्यांनाच लागू आहे हे. थोडं काही जर अगदी अपवादात्मक प्रसंग सोडले तर त्यामुळे हा 12वा अध्याय गीतेमध्ये सगळ्यात महत्वाचा किंवा सगळ्यात सोपा किंवा का बरं, एकतर तो लहानपण आहे आणि त्याच्यात डायरेक्ट आपल्याला सदाचरणाचा उपदेश केलेला आहे की जो आपण शिकून त्याप्रमाणे आचरण करू शकतो, नाही का? असं. त्यामुळे म्हणजे नुसतं पाठ करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी 35 लक्षणं ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं, नाही का, त्यांनी आपण परमेश्वराला अधिकाधिक प्रिय होऊ. जे शेवटच्या 4 श्लोकात सांगितलंय, यो मद भक्त समे प्रिया. म्हणजे जेवढं जेवढं, जसं लहान मूल, एखादं आपलं मूल आपल्याला चांगलं त्यांनी वागला, तो मुलगा, की आपल्याला असा अधिक प्रिय होतो, नाही का, आपलं मूल. तसंच जणू इथं सुद्धा आपण जरी असं चांगलं चांगलं वागायचा प्रयत्न केला या 35 लक्षणांनुसार, तर तेवढे तेवढे आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ, परमेश्वराला अधिकाधिक आपण प्रिय होऊ, नाही का? म्हणून या 12व्या अध्यायाचं महत्व खूप जास्त आहे. आणि म्हणून बहुतेक ठिकाणी जरी गीता 18 अध्यायांची असली तरी बहुतेक शिकवताना, विशेषतः लहान मुलांना, 12वा अध्याय आधीच शिकवतात, नाही का, याच्याकरता. कारण म्हणजे म्हणजे माझा स्वतःचा असा अनुभव आहे की जेव्हा मी शिकलो, जवळपास 3-3.5 वर्षाचा असताना मी हा 12वा अध्याय शिकलो होतो. हा. आणि माझ्या वडिलांनी आणि काकांनी मला शिकवलं होतं. पण बरीच वर्ष याचा अर्थ मला तेवढा कळला नव्हता, म्हणजे कळायचं ते वयही नव्हतं. पण नंतर नंतर जसं मी मोठा होत होत गेलो आणि संस्कृत थोडंफार माहिती असल्यामुळे तसतसं जेव्हा जेव्हा मला काही वाटतं, म्हणजे किंतु येतो, तेव्हा ही जी लक्षणं आहेत यानुसार आपलं आचरण आहे का, किंवा कसं करायचं, तर हे कायम असं एखाद्या दीपज्योतीसारखं, म्हणजे दीपस्तंभासारखं आपल्याला मार्गदर्शन करतात करतात हे सगळी जी 35 लक्षणं जी आहेत, किंवा जे भक्ताची जी 4 प्रकारच्या भक्तांची जी लक्षणं आहेत, नाही का, 6व्या ते 11व्या श्लोकापर्यंत. तर आपल्याला जणू कसं वागायचं, म्हणजे आपण काही बाकी ज्ञानी आणि सांख्य वगैरे नाही, पण ह्याच्यात कर्म आणि भक्तियोगात आपण आचरण कसं करायचं, उपासना कशी करायची, याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन परमेश्वराने या अध्यायात केलेलं आहे. त्यामुळे फार महत्वाचा हा असा अध्याय आहे. म्हणजे जे हेतू धर्म्यामृतमिदम म्हटलेलं आहे ते अक्षरशः खरं आहे. म्हणजे जणू हे अमृतच आहे, हे कधी नाश पावणारं नाहीये. ही लक्षणं किंवा ही जी शिकवण आहे ही नित्य आहे ती, असं, नाही का? तर अशा रीतीने हा 12वा जो अध्याय आहे, भक्तियोगो नाम 12ोऽध्याय. आणि मग श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु, भगवद्गीता नावाच्या उपनिषदातलं ब्रह्मविद्यायाम. आणि हीच ब्रह्मविद्या पण आहे. ब्रह्मविद्या म्हणजे काय, की ज्यांनी ब्रह्मपदाची प्राप्त होते, ज्या विद्येने आपल्याला किंवा मनुष्याला ब्रह्मपदाची किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, अशा विद्यांना ब्रह्मविद्या म्हटलं जातं, नाही का? तर हे गीतेचे जे 18ही अध्याय आहेत, तर यांनी जीव जो आहे तो ब्रह्मविद्येच्या मार्गाकडे अग्रेसर होतो आणि त्याला योग्य वेळी ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तर म्हणून याला ब्रह्मविद्या म्हटलं. नाही तर बाकी ज्या लौकिक विद्या आहेत, नाही का, तर त्या विद्या ऐहिक म्हणजे जीवनाकरता उपयोगी आहेत. पण ही जी विद्या आहे ही आपली मोक्षविद्या किंवा मोक्षप्राप्ती किंवा आत्मज्ञान किंवा आत्मतत्व त्याच्या प्राप्तीसाठी आहे. म्हणून याला ब्रह्मविद्यायाम असं म्हटलेलं आहे. आणि योगशास्त्र का, कारण इथं याला कर्माला भक्तीची जोड आहे कायम, आणि भक्तीच्या जोडाद्वारे आपल्याला ही, म्हणजे इथे भक्तीचं जोड म्हणजे काय, की परमेश्वर कृपा, नाही का, भक्तीने आपल्याला परमेश्वर कृपा प्राप्त होते आणि त्या कृपेने
म्हणजे आपण शरण जातो आणि तो आपला उद्धार करतो. आपल्या उद्धाराची तो जबाबदारी घेतो, म्हणून हे योगशास्त्र आहे. आणि हे श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. आणि हा विशेषतः नाव याचं भक्तियोग आहे, कारण इथं तसं कर्मयोगामध्ये भक्ती आहेच, पण इथं जास्तीत जास्त महत्व किंवा जो विवेचन जे आहे ते कर्मयोगातल्या भक्तीविषयी आहे, नाही का? इवन ते जे 6 ते 11 श्लोक, आधीचे 4 श्लोक, नंतर पुढचे हे जी लक्षणं, तरी जास्तीत जास्त करून ही भक्तीची आहेत, नाही का? न की ज्ञानाची आणि न की कर्माची, नाही का? कर्माची तर नाहीच आहे, नाही का? तर त्यामुळे याला भक्तियोग हे नाव जे आहे अगदी समर्पक आहे, कारण म्हणजे भक्ती म्हणजे काय याचं जणू इथं संपूर्ण विवेचन आणि संपूर्ण लक्षणं यात आलेली आहेत, नाही का? आणि विशेषतः ते जे 4 श्लोक मी सांगितले होते, 6 श्लोक, 6 ते 11, त्यात भक्ती मार्गाच्याही 4 ज्या पायऱ्या आहेत, नाही का, तर त्या सगळ्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणून याचं हे भक्तियोग जे नाव आहे 12व्या अध्यायाचं, ते अत्यंत समर्पक आहे. आणि असा हा अध्याय इथं समाप्त झाला. आणि याचा म्हणायला तर हा चांगला सोपा आहेच, पण याचा अर्थ खूपच अगदी सुंदर आहे. म्हणजे अर्थ समजल्यावर एकदम प्रसन्न वाटतं, नाही का? असं विचारायचंय कोणाला काही यावर? ठीक आहे. सर ती 35 लक्षणं ह्याच्यावर द्याल का मला व्हॉट्सअपवर? बरं, चालेल. हा, ते आपण एक एक त्याची यादी करून देईन मी. चालेल. हा, हा, आणि थोडासा अर्थ म्हणजे मग जास्त आमच्या लक्षात राहील. अद्वेष्टापासून ते, हो, हा, चालेल. चालेल चालेल. अद्वेष्टा थँक्यू सर्वभूतानां. सर. हा, किंवा एक काम करा ना, मी तर करूच शकेन, पण तुमच्यापैकी कोणी व्हॉलेंटिअर होईल का ही लक्षणं हे करायला, त्याची यादी करायला? कोणीतरी मला करून देईल का? मग मी त्याचं अजून विवेचन देईल तसं पुढे. प्रयत्न करा कोणीतरी. हा, कोण करेल? प्रयत्न करीन सर मी, पण मला थोडा वेळ लागेल. बरं, एक ठीक दोन आहे. चार दिवस द्या. हा, चालेल चालेल. नाही, कोणी अजूनही 2-4 जणांनी केली तरी चालतील. प्रत्येकाने हो, किती किती काढू चालेल. शकतो आपण ते बघा. हा, निघतीलच ती, तसं काही फार कठीण नाही ती. हा, असं चालेल. आता पुढचा जो अध्याय आहे आपला, पूर्ण श्लोकामध्ये मिळून आहेत का सर ते? काय ते पूर्ण अद्वेष्टा? श्लोकात आहेत का ते? पूर्ण नाही, 13 अद्वेष्टापासून. हा, अद्वेष्टापासून. अद्वेष्टापासून आहे. अच्छा होय. अच्छा. हा, बघा, तुम्ही प्रयत्न करा उषाते, दुसऱ्या उषाते. हा, दोघींचंही नाव उषाच आहे. हा, तर आता आपण बरोबर आज म्हणजे संध्याकाळची आजची पौर्णिमा आहे आणि बरोबर आपण अधिक महिनाला सुरुवात केली होती. असं काही ठरवून नाही, बरोबर दोन्ही अध्यायात 20-20 श्लोक आहेत. आणि आज बरोबर आपला 12वा एक अध्याय पूर्ण झाला आणि बरोबर आज दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होते. म्हणजे गती जी आहे ती व्यवस्थित आहे असं म्हणता येईल. फार फास्ट नाही, फार स्लो पण नाही अशी, नाही का? बरोबर आज एक अध्याय आपला संपला आणि दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय अर्थासाठी. आता आपण डायरेक्ट 15व्या अध्यायावर जातो. जसं 12व्या अध्यायाचं जे एक विशेष महत्व आहे की जे आणि विशेषतः कलियुगात भक्तीचं महत्व जास्त, नाही का? तर आणि म्हणून त्या भक्तियोगाचं प्रतिपादन करणारं म्हणून त्या अध्यायाचं विशेष महत्व. आता हा जो पुरुषोत्तम योग आहे, तर याचंही तसंच एक आगळं वेगळं महत्व आहे 15व्या अध्यायाचं. याला पुरुषोत्तम असं म्हणतात, कारण जे आधी आपण जे शिकलेलो आहेत ना, म्हणजे आपल्या आधीचे गीता वर्गातले जे आपले विद्यार्थी आहेत, त्या 7व्या अध्यायापर्यंत जे आपण शिकलेलो आहोत, दुसऱ्या अध्यायापासून जो सांख्ययोग वगैरे, ज्ञान वगैरे वगैरे, तर त्याचं
एक अत्यंत सोप्या भाषेत, हं, अत्यंत सोप्या भाषेत तेच ज्ञान या पुरुषोत्तम योगामध्ये सांगितलेलं आहे. हं. आणि बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल की एखादा जीव गेल्यावरती हा या अध्यायाचं पठण केलं जातं. बऱ्याच जणांकडे अशी प्रथा आहे. त्याचं कारण असं, म्हणजे हा की असा अध्याय की जसा की म्हणजे त्या तेव्हाच म्हणायचा असतो वगैरे असं अजिबात नाहीये. हा पण त्याचं कारण सांगतो मी, तेव्हा का म्हटलं जातं हा अध्याय विशेषतः, कारण की आपल्या समजुतीनुसार, आपल्या सनातन धर्माच्या समजुतीनुसार जीव जो असतो, जरी त्याचे पंचप्राण गेले तरी त्याचा जो लिंगदेह असतो तो त्या देहाभोवतीच घुटमळत असतो, नाही का? आणि म्हणजे आणि त्याची इतकी वर्ष म्हणजे पूर्ण आयुष्यभर ते लिंगदेह, आत्मा नाही, आत्मा वेगळा, लिंगदेह वेगळा, जो वासनादेह, लिंगदेह म्हणजे वासनादेह, हा तर तो तिथं त्या आपल्या भौतिक देहापाशी, की ज्यातनं आता पंचप्राण तर गेलेले आहेत, तर तिथे तो घुटमळत असतो. कारण इतकी वर्ष तिथे राहिल्यामुळे त्याला तो देह, जरी त्यातनं प्राण गेले असले तरी तो सोडवत नाही, त्याला तो देह सोडवतच नसतो. हं. आणि म्हणून तो तिथेच असा घुटमळत असतो. आणि मग आपल्या धर्मात म्हणूनच अशी प्रथा आहे की त्या लिंगदेहाला तिथेच त्याने घुटमळत राहू नये, म्हणून त्याला अग्नी दिला जातो, की जेणेकरून त्याचा पूर्ण, म्हणजे मग आता तो कुठे घुटमळत राहणार, पुढच्या प्रवासाला त्याला जायलाच पाहिजे असं, म्हणून त्याचं अंत्यसंस्कार किंवा अग्निसंस्कार त्याला दिले जातात. पण त्याच्या आधी तो जो जीव असतो, तो जो जीव म्हणण्यापेक्षा तो लिंगदेह, तर त्याला जाणीव करून द्यायची आहे की हे सगळं क्षणभंगूर आहे. ही सगळं म्हणजे हे तू तू ज्याला आपला स्वतःचा देह मानत होतास, तो काही खरा नाहीये, तो अनित्यच आहे. हा सगळा संसार आहे, हा अनित्य आहे. त्यामुळे तू याच्यामध्ये घुटमळत बसू नकोस. हा तू स्वतः, तू जो आहे, तू मूळ जे पुरुषोत्तम जे आत्मतत्व आहे, ते त्याचाच तू अंश आहेस. तर त्या तुझ्या ते जे तुझं मूळ अविनाशी स्वरूप आहे, त्याला तू जा, बरोबर. आणि तू या भौतिक देह की जो नाशवंत आहे, तिथे तू घुटमळत बसू नको, असा उपदेश आपण जेव्हा 15वा अध्याय त्या मृतदेहापाशी म्हणतात, तेव्हा त्याचा उद्देश तो असतो, म्हणजे असायला पाहिजे की त्या जीवाला उद्देशून, की तू आता इथे अडकू नको, तू जा आता, असं. या देहात काही पडलेलं नाहीये, हा तर आज आज जाणारच होता कधी, अनित्य असं. तर म्हणून हा 15वा अध्याय जनरली म्हटला जातो अशा, म्हणजे म्हटलं तर दुःखद प्रसंगी, पण आध्यात्मिक दृष्ट्या मृत्यू हा काही दुःखद वगैरे काही नाहीये, सुख आणि दुःखाच्या पलीकडचं आहे ते सगळं, नाही का? तर त्याला ती योग्य जाणीव द्यावी म्हणून हा म्हटला जातो. ज्यालाच वेगळ्या अर्थाने असं ब्रह्मविद्या पण म्हणतात. तर ब्रह्मविद्या म्हणजे तेच आत्मज्ञान. तर त्या अर्थाने हा अध्याय ऐकवला जातो त्याला, की तू आता जा पुढे, याच्यात अडकू नकोस. हा म्हणजे लिंग देह म्हणजे मन, बुद्धी, अहंकार वगैरे का, की नाही? हो हो, म्हणजे हे तर गेले, मुख्य म्हणजे त्याचा वासनादेह. लिंगदेह म्हणजे त्याचा वासनादेह, आणि त्यात हे मनबुद्धी अहंकार, ज्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात ना. त्याच्यामध्ये चित्त म्हणजे त्याला संस्कार, स्मृती आणि संस्कार. हा जसं मन हे मन, बुद्धी म्हणजे बुद्धी, अहंकार म्हणजे अहंकार, आणि चित्त ज्याला म्हणतात, जे म्हणजे स्मरण, स्मृती आणि संस्कार. त्या स्मृती जात नाहीत. तर आता काही ठिकाणी बुद्धीमध्ये स्मृती आणि संस्कार पण मानल्या जातात, स्मृती. पण काही म्हणजे जे अंतःकरण चतुष्टय म्हटलं जातं ना, तर त्या अंतःकरण चतुष्टयामध्ये या 4 गोष्टी येतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी चित्त म्हणजे स्मृती आणि संस्कार म्हणा, वासना म्हणा, या सगळ्या. आणि त्या म्हणजे मागून पण पुढे येत असतात आणि इथून पण पुढे जात असतात. म्हणजे अगदी त्या पुढच्या, म्हणजे पुढे जेव्हा तो जीव जन्म घेतो, तेव्हा सुद्धा ते बरोबरच असतात त्याच्या. जसं आपण आधीच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे ना, की
शुचीनाम श्रीमताम योगी. हे त्या श्लोकामध्ये हा. तर तिथे सुद्धा ते हो. पूर्वजन्माचे चांगले संस्कार पण नेले जातात पुढे, आणि वाईट संस्कार किंवा वासना पण पुढे नेल्या जातात असं. बरोबर. ओके, थँक्यू. असं. त्या जीवात्म्याबरोबर तो एक राहतो. तर आता इथे म्हणूनच त्याचं सांगितलेलं आहे की आता हे सगळं म्हणजे मग परमेश्वर सांगतात की पुरुषोत्तम योग का, कारण म्हणजे जे सगळे भक्तियोग जे करतात, भक्तियोगाने माझ्या कृपेने माझ्या प्रसादाने योग्य वेळी त्यांची चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धीद्वारे त्यांना ज्ञानप्राप्ती होते, ज्ञानप्राप्तीद्वारे ते निर्गुण अशा म्हणजे मला प्राप्त होतात, म्हणजे मुक्त होतात ते असं. तर त्यामुळे आता अर्जुनाने अजून विचारलंच नाहीये, जसं मी म्हटलं होतं ना की 12व्या अध्यायात जो प्रश्न विचारला त्याने, एवम सतत युक्ता ये, त्यानंतर बरेच मला वाटतं 60-70 श्लोक त्यांनी काहीच विचारलेलं नाही, ते अजून सुरूच आहे, कृष्णच सांगताय. हा. तर आता इथं अर्जुनाने जरी प्रश्न विचारला नाही, म्हणजे त्याचा जो एकच प्रश्न, एवम सतत युक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के कोण, तर त्याचंच कंटिन्युटी आहे, पण त्याचं वेगवेगळे जे पैलू आहेत, मग ते ज्ञान. हा. तर ते ज्ञान म्हणजे ते जे अज्ञान आहे, हा, या संसाराला कारण काय, अज्ञान. त्या अज्ञानाचं निरसन कशाने होणार, आत्मज्ञानाने. तर ते आत्मज्ञान किंवा आत्मतत्व इथं या अध्यायामध्ये इथं सांगितलेलं आहे. आणि आता हे सांगण्याचं म्हणजे जसं एखादं रूपक असतं ना, ज्याला म्हणतो आपण उदाहरण किंवा रूपक, हा, तसं रूपकाद्वारे इथं आता हा संसार कसा अनित्य आहे, जसं मी म्हटलं ना की त्या त्या प्रसंगी हा अध्याय म्हटला जातो. तर हा संसार कसा अनित्य आहे, तर इथं आता याने सांग. आणि इथं आता बघा कुठे ना, म्हणजे जसं आपण म्हटलं होतं की आसक्ती, अहंकार आणि ममता हे सोडायचे. ते सोडण्यासाठी वैराग्य उत्पन्न करायला पाहिजे मनामध्ये. तर वैराग्य उत्पन्न कसं करणार समोरच्या, तर यात काही पडलेलं नाहीये. यात म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असेल आणि आपल्याला त्याचा इंटरेस्ट जर काढून टाकायचा असेल, हम्म, तर आपण कसं काय करतो, त्याला ज्या गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्याला एखादा विशिष्ट सिनेमा खूप बघायची इच्छा असेल आणि आपल्याला त्याच्यापासून परावृत्त करायचं असेल, तर आपण काय सांगू, अरे तो काही चांगला नाहीये, तो असाच आहे, कोणी काही खास त्यात ऍक्टर्स नाहीये, गाणीच नाहीयेत, हे वगैरे वगैरे असं काहीतरी सांगून त्याला म्हणजे त्याच्यात काही दम नाहीये असं सांगून आपण त्याला परावृत्त करू, बरोबर. तर इथं भगवान तशाच पद्धतीने संसाराचं आता वर्णन करताय. उद्देश काय, तर त्या जीवाचा किंवा भक्ताच्या मनात संसाराविषयी विरक्ती निर्माण व्हावी. कारण विरक्ती निर्माण झाल्याशिवाय, वैराग्य विरक्ती झाल्याशिवाय त्याच्या मनातली आसक्ती, अहंकार आणि ममता या गोष्टी जाणार नाही. जोपर्यंत आसक्ती, अहंकार, ममता जाणार नाही तोपर्यंत चित्तशुद्धी होणार नाही. चित्तशुद्धी होणार नाही तोपर्यंत ज्ञानाचा अधिकार प्राप्त होणार नाही, नाही का, असं. म्हणून ते आता विरक्ती कशी उत्पन्न करायची ते सांगताय. ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. तर आता इथं ते सांगतायत भगवान की संसार संसार म्हणजे रादर विश्वच म्हणा, नुसतं संसार म्हणजे की आपली फॅमिली आणि संसार नाही, हा पूर्ण विश्वरूप संसार असं म्हणा. तर हा कसा आहे, ऊर्ध्वमूलम. आता ज्याचं मूळ वरती आहे. आता मूळ वरती आहे म्हणजे हे जरा विचित्र आहे, कारण नॉर्मल नेहमीच्या झाडांची मुळं ही खाली असतात, नाही का. पण इथं ऊर्ध्वमूलम, हा म्हणजे याचं जे मूळ आहे ते वरती आहे, सगळ्यात वरती. आता इथे सगळ्यात वरती याचा म्हणण्याचा अर्थ काय, ते उच्च सर्वोच्च स्थानी याचं मूळ आहे या संसाराचा. इथे ऊर्ध्व या शब्दाचा अर्थ भौतिकदृष्ट्या वरती नव्हे, तर सर्वोच्च स्थानावर याचं मूळ आहे, म्हणजे म्हणजे सर्वोच्च स्थानापासून हा संसार वृक्ष सुरू झालेला आहे. हा, ऊर्ध्वमूलम. आणि अधहा शाखम, आणि त्याच्या शाखा, शाखा म्हणजे फांद्या, ब्रँचेस काय म्हणता येईल ते. तर त्या शाखा हळूहळू हळूहळू अशा खाली आलेल्या आहेत. हा,
म्हणजे त्याचं मूळ जे आहे बेस पाया तो वरती आहे आणि त्याचं वाढ जी झालेली आहे ती खाली 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 होते त्याच्या